आता पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। गोंदिया, भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये 13 ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला आव्हान दिलंय। उमरगा नगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोडत भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकलं। यंदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला धडा शिकवणारच असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन चालुक्य यांनी केलाय। पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। या ठिकाणी केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाला संपूर्ण पॅनल उभं करण्यामध्ये यश आलंय। माजी आमदार दिलीप मोहिते आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री वाडेकर यांच्या हस्ते नारळ फोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चाकण नगर परिषदेचा प्रचार सुरू केला। भाजप शिवसेनेमध्ये धाराशिवमध्ये देखील तणाव पाहायला मिळतोय। युती फिसकटल्यानंतर आता शिवसेना आक्रमक पावित्र्यात आली आहे। आम्हाला अंधारात ठेवायचं आणि युती फोडायची हे भाजपचं प्लॅनिंग होतं। राणा जगजितसिंह पाटील यांना आपलीच ताकद जास्त असल्याचं वाटतं, मात्र शिवसेना ताकद दाखवणार असा इशारा जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिलाय। धाराशिवमध्ये नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत जुंपली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला तरी जिंकवण्यासाठी जुन्या मालकाच्या इशाऱ्यावर निवडणूक रिंगणामध्ये उतरल्याची टीका खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली। जनाधार असलेल्या पक्षावर तुम्ही अन्याय करता म्हणून आम्ही वेगळं लढण्याचा निर्णय घेतला, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटलांनी हे स्पष्ट केलं। फुलंब्री नगरपंचायतमध्ये स्थानिक राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। शिंदे सेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले आनंद ढोके यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। ढोके यांच्या भाजप प्रवेशाने शिंदे आणि भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळते। तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो असं मत अजित पवारांनी मतदारांना साथ घातली आहे। तुम्हाला विकास पाहिजे तर मी विकास करू शकतो, मी तुम्हाला मदत करू शकतो असंही अजित पवारांनी म्हटलं। मी शब्दाचा पक्का आहे, माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतात पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतो असं अजित पवार म्हणाले। अनेक पक्षाने मला उपमुख्यमंत्री पद दिलं, आता जरी आरोप करत असले तरी मागे त्यांनीच उपमुख्यमंत्री करून मला तिथे बसवलं असं म्हणत पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं श्रीरामपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। श्रीरामपूरमध्ये भाजप आणि शिवसेना आमने सामने आले। श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत चौरंगी लढत होणार आहे। आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवून जनतेच्या कोर्टात गेलो आहोत। स्वबळावर 4ही ठिकाणी निवडणूक लढवत आहोत। विकासाचं मॉडेल नागरिकांसमोर ठेवणार असं निलेश राणे म्हणाले। जीवाभावाची लोक आपल्या विरोधात आहेत, मनाला पटत नसताना देखील निवडणुकीला सामोरं जावं लागतंय असं देखील मत निलेश राणे यांनी व्यक्त केलं। मालवणमध्ये भगवाच फडकणार, निलेश राणेंना जिंकून द्या असं आवाहन उदय सामंतांनी केलंय। नारायण राणेंनंतर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सांभाळू शकतात असं वक्तव्य उदय सामंत यांच्याकडून करण्यात आलं। आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा नवी मुंबई येथे मेळावा संपन्न झाला। युती संदर्भात निर्णय नेते घेतील, तुम्ही कामाला लागा। महायुतीचा भगवा झेंडा नवी मुंबई महापालिकेवर फडकवण्यासाठी सज्ज रहा अशा सूचना खासदार नरेश म्हस्केंनी दिल्यात। सांगलीच्या जतमध्ये नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून प्रचाराचा शुभारंभ झालाय। काँग्रेसकडून या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली। भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आघाडी, शिवसेना शिंदे पक्ष आणि महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत पाहायला मिळते। वाशिमच्या मालेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष तसेच महाविकास आघाडीमधील काँग्रेस,
आणि वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवलाय। या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे। अखेरच्या क्षणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। यवतमाळच्या पांढरकवडा नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी भाजपने आतिश बोरेले यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरवलंय। महायुतीमधील मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्र लढतायत। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली। कराडमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी पूर्वसंध्येला आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। कराड नगरपालिका निवडणूक रिंगणामध्ये असलेल्या सर्व 9 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणत शहराच्या विकासाचं रोल मॉडेल सांगण्यास सांगितलं। या सुसंस्कृत राजकारण पाहायला मिळाल्याची चर्चा कराडसह राज्यातील राजकीय नेत्यांच्यामध्ये सुरू आहे। तर एक सविस्तर बातमी आपण पाहूयात। तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटलांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांना टोला लगावलाय। कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये प्रचार सभेदरम्यान चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं। तिजोरीचा मालक आमच्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असं आश्वासन चंद्रकांत पाटलांनी मतदारांना दिलंय। राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य नुकतंच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेलं। त्यावरून आता चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावलाय। कारण समोरची उमेदवार म्हणणार तिजोरी केली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचं मालक आमच्याकडे कारण त्या अविभावात सध्या विरोधकच आहे। विरोधक म्हणजे हे त्याला दुर्दैवच आहे। त्यामुळे तिजोरीचा मालक इकडे आहे, त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये काळजी करण्याचं कारण नाही। आता पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। सलील देशमुख यांचा राजीनामा सुप्रिया सुळे यांनी नामंजूर केला। काल मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत सुळेंनी देशमुखांचा राजीनामा नामंजूर केलाय। आता सलील देशमुख प्रचारामध्ये सहभागी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुषमा अंधारे यांच्या दिल्लीतील भेटीवरून ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सस्पेन्स वाढवणारं विधान केलंय। सर्वच पक्षांचे लोक भेटायला येतात, त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे आता सांगणं योग्य नाही, मात्र वेळ आल्यावर त्याबाबत सविस्तर भाष्य करेन असं म्हस्के म्हणाले। नवी मुंबई येथे 4 महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी दुग्धाभिषेक करत अनावरण केलं। यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवत नोटीस बजावली। याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात मनसे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी व्यंगात्मक बॅनर लावून घटनेचा निषेध नोंदवला। चुकीची कामे बंद झाल्यामुळे धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची उणीव भासती आहे अशी टीका धनंजय देशमुख यांनी केली आहे। धनंजय मुंडे यांनी परळी येथे सभेमध्ये आपल्यासोबत एक व्यक्ती नाही याची जाणीव आणि उणीव या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 21 नोव्हेंबर रोजी प्रवासी संख्येने नवा विक्रम केला। त्या दिवशी केवळ एका दिवसात देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मिळून एकूण 1036 उड्डाणं झाली। त्यातून तब्बल 1,70,488 प्रवाशांनी प्रवास केलाय। यापूर्वी 11 जानेवारी रोजी सर्वाधिक प्रवासी संख्या नोंदवण्यात आलेली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी दूध उत्पादक संघाची स्थापना करण्यात आली। दापोली विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव उपलब्ध व्हावा यासाठी राज्याचे मंत्री योगेश कदम यांनी पुढाकार घेऊन दापोली विधानसभा मतदारसंघातील पहिल्या शेतकरी दूध उत्पादक संघाची स्थापना केली। पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वेमधून विना तिकीट प्रवाशांकडून 141 कोटींचा दंड वसूल करण्यात आला। मध्य रेल्वेकडून 22 महिन्यांमध्ये 22 लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली।
जामखेड शहराचा विकास खुंटवणाऱ्या प्रस्थापितांविरोधात ही लढाई असून लोकांनी एकत्र यावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। विकास व्हायचा असेल तर शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या। माझ्याकडे नगर विकास आणि पाणी पुरवठा दोन्ही खाती आहेत। विकास हमखास करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षांपासून मेळघाटामध्ये आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने अमरावती जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखेडे यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। मेळघाटातील 22 गावांमध्ये अद्यापही वीज नसल्याने न्यायालयाने शासनाला नोटीस बजावली आहे। कोपरगाव नगरपालिका निवडणूक महायुतीमध्येच लढत रंगणार असून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रचार शुभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपने प्रचाराचा शुभारंभ केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच कोल्हे आणि विखे पाटलांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे। तर अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरामध्ये होणाऱ्या ध्वजारोहण समारंभासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे। उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीमध्ये राम मंदिराच्या शिखरावर आज ध्वजारोहण सोहळा पार पडतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये दुपारी 12 वाजता राम मंदिराच्या शिखरावर केशरी ध्वज फडकवण्यात येणार आहे। सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक विशेष मान्यवरांची खास उपस्थिती असणार आहे। दरम्यान ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी हे अयोध्येमध्ये सप्त मंदिर, शेषावतार मंदिर, माता अन्नपूर्णा मंदिर येथे दर्शन घेतील आणि पूजा देखील करतील। त्यानंतर ते राम दरबार गर्भगृह आणि रामलला गर्भगृहामध्ये दर्शन घेणार आहेत। नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या भेटीच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यक्रमस्थळी सर्व व्यवस्थेची पाहणी केली। अयोध्येतील प्रत्येक चौकाचौकावर पोलिसांची गस्त सुरू आहे। त्याचबरोबर सगळीकडे तपासणी देखील केली जाते। 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या नगरीमध्ये डोळ्यांचं पारणं फेडेल असा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला। प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर आज श्रीराम मंदिरामध्ये होणाऱ्या ध्वजारोहण समारंभासाठी अयोध्या नगरी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे। तर अयोध्येमध्ये पार पडणाऱ्या या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राम मंदिराला फुलांनी सजवण्यात आलंय। मंदिराच्या आतही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। अयोध्येसह जगभरातील राम भक्तांमध्येही ध्वजारोहण सोहळ्याबाबत मोठा उत्साह दिसून येतोय। आता पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये बांधण्यात आलेल्या 34 उड्डाण पूल देखभालीसाठी महानगरपालिकांकडे हस्तांतरित केलं जाणार आहे। राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतलाय। 7 दिवसांमध्ये ते ताब्यात घेण्याचे आदेश संबंधित महानगरपालिकांना दिले आहेत। त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशातील 34 उड्डाण पुलांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित पालिकांकडे असेल। गेले 2 दिवस राज्यातील तापमानामध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे गारवा काहीसा कमी होऊन अनेक भागामध्ये उकाडा सहन करावा लागतोय। दिवसाच्या तापमानातही वाढ झाल्यामुळे उन्हाचा तडाखा देखील बसतोय। दरम्यान पुढील काही दिवस संपूर्ण राज्यामध्ये गारठा जाणवणार नाही। याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्र यामध्ये पावसाचा अंदाज हवा विभागाने व्यक्त केलाय। शिर्डीच्या साकुरी शिवारातील सुरेंद्र सांड यांच्या शेतातील वृक्षांच्या फांदीवर साईबाबांची प्रतिमा उमटल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। शहापूर तालुक्यातील साखरोलीमध्ये
सुरू असलेल्या श्रीकृष्ण कथेसाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली। महिला भाविकांनी नाचत गात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला। संत तुकोबाराय फिरते एकादशी मंडळानं या कथेचं आयोजन केलं होतं। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शिवणगाव रात्रीच्या सुमारामध्ये 2 दिवसात अनेक वेळा भूकंप सदृश धक्के बसल्याचं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। खासदार बळवंत वानखेडे, तिवसाचे तहसीलदार मयूर कळसे यांनी गावात भेट देत पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला। कोल्हापूरच्या अरविंद पाटील यांना केंद्र सरकारचा गोपाळ रत्न पुरस्कार जाहीर झालाय। केंद्रीय पशुसंवर्धन विभागाने देशातील सर्वोत्कृष्ट पशुपालक म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर केला। नानीबाई चिखली या गावचे ते रहिवासी आहेत, तर 70 म्हशींचं त्यांनी संगोपन केलं। पालघरच्या मोखाडा तालुक्यातील आमला गावातील प्रसूत महिलेला अर्धवट रस्त्यात सोडून रुग्णवाहिका गेल्यानं प्रसूत महिलेच्या कुटुंबाला बाळाला 2 किलोमीटर घेऊन पायपीट करावी लागली। या घटनेवर कुटुंबाने संताप व्यक्त केला। गडचिरोली जिल्ह्यातील फुलनार येथे पोलिसांनी माओवाद्यांच्या गडात पोलीस ठाणे सुरू केले। या भागामध्ये गेल्या वर्षभरात 3 वेळा चकमक झाली। घनदाट जंगलात पोलिसांनी एका दिवसामध्ये हे पोलीस ठाणे सुरू केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेणाऱ्या रिक्षा चालकाची पोलिसांनी धिंड काढली। रिक्षा चालक आरोपी युसुफ मोहम्मद अन्सारी याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जळगाव MIDC परिसरातील चोरट्यांनी 6 दुकानं फोडली। या चोरीमध्ये सुमारे 1.25 लाखांची रोकड 2 तिजोऱ्यांसह चोरट्यांनी लंपास केली आहे। गंगापूर छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बाबरगाव फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघातात दुचाकीवरील चिमुकल्या बहिणी भावाचा मृत्यू झालाय, तर वडील गंभीर जखमी झालेत। छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील एका महिलेने तब्बल 6 महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत खोलीची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेमध्ये 2017च्या UPSC निवड यादीची प्रत आढळली। अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून पैशांचे व्यवहार होत असल्याचंही समोर आलंय। बीडमध्ये एका 5.5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नात्यातीलच मुलाने अत्याचार केल्याचं समोर आलंय। पीडित मुलीवर बीडच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। यामुळे आजच्या सुनावणीवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय। 21 दिवसांमध्ये मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा, नाहीतर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे। विरोधकांच्या वॉर्डातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं, तर हा घोळ नाही, देशद्रोह असल्याची टीका त्यांनी केली आहे। घोळ दुरुस्त न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस कुणीही नसल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी टीका केली। पापी वृत्तीतून त्यांनी राजकारण उभं केल्याचंही म्हटलंय। बीडच्या अंबेजोगाईमधील अजित पवारांच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे गैरहजर होते। धनंजय मुंडे गैरहजर असल्यानं राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं। युगेंद्र पवारांनी केलेले आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीने फेटाळून लावलेत। युगेंद्र पवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी 20-20 लाख दिल्याचा आरोप केलेला होता। पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीने हे सर्व आरोप फेटाळून लावले। नशिराबाद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय। रात्रीच्या कॉर्नर बैठकीतून जोरदार प्रचार करण्यात येतोय। बैठकीला मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी देखील उपस्थिती लावतात। मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता।
पण त्यांच्याकडून प्रस्ताव न आल्याचं वक्तव्य मंत्री रक्षा खडसेंनी केलंय. तर मुक्ताईनगरमध्ये भाजपचं मोठं लीड असल्याचंही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधातील याचिका कोपरगाव जिल्हा न्यायालयाने फेटाळली आहे. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रावरील शेवटच्या पानावर स्वाक्षरी नसल्याचा आरोप करत त्यांनी आक्षेप घेतला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धुळ्यातील पिंपळनेर नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या भाषणाला सुरुवात अहिराणी भाषेतून केली आणि उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी बोलताना काही लोकांना जमाल गोटा दिला पाहिजे अशी खोचक टीका शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. शिंदेंची शिवसेना पैशाने मतं खरेदी करते असा आरोप विनायक राऊतांनी केलाय. तर जव्हारमधील आदिवासी भागात लोक थेट एका मताचा रेट विचारत असल्याचं देखील ते म्हणाले. एक सविस्तर बातमी पाहूयात. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षात थेट सामना रंगणार आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदार याद्या तयार करताना मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालाय. एका विशिष्ट पक्षाला याचा फायदा व्हावा यासाठी अधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसून या मतदार याद्या तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप रवींद्र चव्हाण यांनी केलाय. अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांच्या नातेवाईकांची नावं त्या उमेदवाराच्या प्रभागात टाकण्यात आली. त्यामुळे अशा प्रकारे एका विशिष्ट पक्षाला फायदा देण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी ही कामं केली आहे त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी चव्हाण यांनी केली. पण या सगळ्यांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा रोख नेमकं कोणत्या पक्षाकडे आहे यावरून चर्चांना उधाण आलंय. संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय हा आमचा आरोपच आहे. तर त्यांनी या सगळ्या सुधाराव्यात, अन्यथा यांच्यावरती सर्वांवरती ज्यांनी हे केलंय त्यांच्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई करावी असं आमचं स्वतःचं सर्वांचं मत आहे. आता आम्ही त्या संदर्भातला जो अर्ज आहे, तक्रारी अर्ज जो आहे तो तक्रारी अर्ज पार्टी म्हणून हा करणार आहोत. काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं ही कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो. मला नाही असं वाटत की त्यांनी शिवसेनेला टोला लगावलेला आहे. ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अशा पद्धतीची शंका जर त्यांना आली असेल किंवा आली असती तर थेट त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधला असता किंवा मुख्यमंत्री महोदयांशी साधला असता. त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य कोणाबद्दल होतं हे मी त्यांना विचारून मग आपल्याशी बोलेन.